तर त्यावर जर तुम्हाला IGST आकारलेला दिसला तर समजायचं की हा आउट ऑफ महाराष्ट्र सप्लाय आहे. मात्र जर तुम्ही महाराष्ट्रात बघितलं एखाद्या बिलवर CGST HGST जर आकारला असेल तर तो मात्र समजायचा की राज्यांतर्गत विदिन महाराष्ट्र हा सप्लाय आहे. आता नेमका इंटरस्टेट सप्लाय केव्हा असेल, इंट्रास्टेट सप्लाय केव्हा असेल, ह्याच्या पण प्रोव्हिजन्स जीएसटी मध्ये दिल्या गेलेला आहे. आता बघूया आपण आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स म्हणजे काय असतं. तर साध्या भाषेत आउटवर्ड सप्लाय म्हणजे जर तुम्ही एखादी वस्तू विकली, एखादी वस्तू ट्रान्सफर केली, एक्सचेंज केलं उदाहरणार्थ, तर असा जो आउटवर्ड सप्लाय आहे, नावातच आहे आउटवर्ड, तर अशा वेळी जो तुम्ही टॅक्स कलेक्ट करणार आहात त्याला म्हटलं जातं आउटपुट टॅक्स. या उलट जो काही इनवर्ड सप्लाय तुम्हाला होणार आहे, तर म्हणजे जर एखादं तुम्ही परचेस जर एखादी वस्तू खरेदी जर केली तर अशा वेळी तुम्ही दुकानदाराला जो टॅक्स देणार आहात त्याला म्हटलं जातं इनपुट टॅक्स. साध्या भाषेत आउटपुट टॅक्स आणि इनपुट टॅक्स. आउटपुट टॅक्सच्या प्रोव्हिजन्स बऱ्याच वेगळ्या आहेत आणि इनपुट टॅक्सचे सुद्धा प्रोव्हिजन्स वेगळे आहेत. आज आपण फक्त इनपुट टॅक्स क्रेडिटची जी संकल्पना आहे त्याचा थोडा अभ्यास करूया. इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे काय, तर आधी सांगितल्याप्रमाणे की जो काही तुम्ही खरेदी करताना किंवा तुमचा जो काही इनवर्ड सप्लाय होणार आहे त्यावर जो काही तुम्ही टॅक्स पे करणार आहात त्याला म्हटलं जातं इनपुट टॅक्स क्रेडिट. आता जीएसटी मध्ये आधी सुद्धा होतं आणि जीएसटी मध्ये हे कंटिन्यू केलं गेलेलं आहे की प्रिन्सिपल ऑफ सेट ऑफ. उदाहरणार्थ एखादी वस्तू मी खरेदी करतोय 100 रुपयाला आणि त्यावर 10 रुपये हा जीएसटी मला आकारला गेलेला आहे आणि ती वस्तू मी पुढे 200 रुपयाला विकतोय उदाहरणार्थ, त्यावर मी 20 रुपये जीएसटी आकारतोय. आता गव्हर्नमेंटला मला जो काही टॅक्स पे करायचा आहे तो किती पे करायचा आहे, तर जो 20 रुपये मी आकारलेला आहे मायनस वजा जो काही टॅक्स मी परचेस करताना खरेदी करताना वस्तूवर पे केला आहे 10 रुपये, म्हणजे 20 मायनस 10 रुपये फक्त टॅक्स मला गव्हर्नमेंटला पे करायचा आहे. ह्याला म्हटलं जातं प्रिन्सिपल ऑफ सेट ऑफ. ठीक आहे, म्हणजेच काय, तर आधी जो काही मी जीएसटी पे केलेला आहे तो मी वजा करेल माझ्या पेएबल जीएसटी मधून. जो काही सप्लायवर आउटवर्ड सप्लायवर जो मी जीएसटी पे केलेला आहे त्यामधून मी तो टॅक्स डिडक्ट करेल, मायनस करेल, वजा करेल. आता आधी बघितल्याप्रमाणे आपण उदाहरण घेऊया. एखादा मोबाईल, हा एखाद्या मोबाईलचं उत्पादन जर केलं गेलेलं आहे तर त्यामध्ये सर्वप्रथम तर मॅन्युफॅक्चरर असेल जो या वस्तूचं उत्पादन करेल, ती वस्तू तो डीलरला विकेल, त्याच्या डीलर त्यानंतर ती वस्तू आपल्या डिस्ट्रीब्युटरला विकेल. ही एक चेन असते. डिस्ट्रीब्युटर त्यानंतर बऱ्याच ठिकाणी त्यांचे स्टॉकिस्ट असतात, त्यांच्याकडे ही वस्तू देतात. हे स्टॉकिस्ट नंतर ट्रेडरला विकतात ज्यांच्याकडून आपण वस्तू खरेदी करतो आणि मग हे ट्रेडर कंझ्युमरला म्हणजे उपभोक्त्याला, फायनल जो काही कंझ्युम करतो वस्तू, तुमच्या आमच्यासारखे लोक, तर त्याला ही वस्तू विकतो. आता जर आपण बघितलं तर ह्यामध्ये मॅन्युफॅक्चरर ते कंझ्युमर ह्या चेन मध्ये वेगवेगळे घटक आहेत. आता वर जसं आपण बघितलं की सेट ऑफ मिळतो इनपुट टॅक्स क्रेडिटचा, तर या प्रत्येक चेन मध्ये हा सेट ऑफ मिळतो. प्रत्येक जण टॅक्स आकारणार आहे आणि प्रत्येक जण वस्तू कोणाला कोणाकडून खरेदी करणार आहेत. त्यामुळे आधी जो टॅक्स पे केलेला आहे त्याचं क्रेडिट मिळणं गरजेचं आहे, जे जीएसटी मध्ये मिळतं. अर्थात याला अपवाद आहे. कायदा म्हटला की अपवाद हा येतोच. आता ह्यामध्ये आधीचं जे टॅक्स स्ट्रक्चर होतं, आपण आधीच बघितलं, काही केंद्रीय कायदे होते आणि काही राज्य सरकारचे कायदे होते. आता आधी काय व्हायचं बरं, तर केंद्रीय कायद्यांचं क्रेडिट हे राज्य सरकारचे जे काही टॅक्सेस असतील त्याच्या अगेन्स्ट मिळायचं नाही. उदाहरण की मी जर व्हॅट कायद्यामध्ये सेल ऑफ गुड्स जर करतोय, तर सेल ऑफ गुड्स केला म्हणजे मला व्हॅट मला पेमेंट करावं लागेल व्हॅटचं,
मात्र एखादी वस्तू मी जर खरेदी केली त्याच्यावर जर एक्साइज ड्युटी लागली असेल तर मात्र मला व्हॅटच्या अगेन्स्ट जी एक्साइज मी पे केलेला आहे त्याचं क्रेडिट मला मिळायचं नाही. का मिळायचं नाही? तर आपण बघतो की केंद्र सरकार राज्य सरकार यांची भांडणं चालू असतात बऱ्याच वेळा. तर अशा वेळी ह्याचं क्रेडिट मिळायचं नाही. कारण जर मी माझ्या खिशामधले काही पैसे असतील आणि मला जर कोणी सांगितलं की तुम्ही अमुक एका व्यक्तीला देऊन द्या विनाकारण, तर मी देईल का? नाही. का? कारण की माझं इन्कम कमी होईल. म्हणून आधीच्या कायद्यांमध्ये केंद्र सरकारचा जो काही मी टॅक्स पे केलेला असेल किंवा राज्य सरकारचा जो काही टॅक्स पे केलेला असेल त्याचं क्रेडिट या एकमेकांच्या विरुद्ध मिळायचं नाही. हा फार मोठा आधीच्या टॅक्स स्ट्रक्चर मध्ये दोष होता, जो दोष जीएसटी मध्ये मात्र काढून टाकण्यात आलेला आहे. आता मगाशी आपण बघितलं होतं कॅस्कॅडिंग इफेक्ट. कॅस्कॅडिंग इफेक्ट म्हणजे काय? तर टॅक्स ऑन टॅक्स म्हणजे काय? आपण उदाहरण बघूया. आता वेगवेगळे कायदे आपण बघितले, वेगवेगळ्या तरतुदी बघितल्या, वेगवेगळे टॅक्सेबल इव्हेंट आपण बघितले. या तरतुदींप्रमाणे समजा एक मॅन्युफॅक्चरर असेल तर तो काय काय करेल? वस्तूचं उत्पादन करेल, त्यानंतर ती वस्तू विकेल, त्यामुळे त्याला कोणत्या प्रकारचे टॅक्स पे करावे लागतील? एक्साइज आणि व्हॅट. त्याचप्रमाणे डिस्ट्रीब्युटर असेल, आता डिस्ट्रीब्युटरला एक तरतूद होती एक्साइज ऍक्ट मध्ये की त्याला एक्साइज रजिस्ट्रेशन घ्यावं लागायचं किंवा तो व्हॉलंटरीली ऐच्छिकपणे घेऊ शकत असतो. त्यामुळे उदाहरण बघूया. डिस्ट्रीब्युटर सुद्धा एक्साइज मध्ये रजिस्टर असेल, व्हॅट मध्ये रजिस्टर असेल. मात्र ट्रेडर, किराणा दुकान, तर याचं रजिस्ट्रेशन तो फक्त काय करतो? सेल ऑफ गुड्स करतो, वस्तू विकतो, वस्तूचं कोणत्याही प्रकारे उत्पादन करत नाही. त्यामुळे तो काय भरेल? फक्त व्हॅट. आणि एखादा जर सर्व्हिस प्रोव्हायडर असेल, सेवा देतोय, तर तो वस्तूचं उत्पादनही करत नाहीये, वस्तू विकतही नाहीये, मात्र फक्त सेवा देतोय, त्याला लागेल सर्व्हिस टॅक्स. करेक्ट? आता काय केलं जीएसटी मध्ये? आता कॅस्केडिंग इफेक्ट बघूया. म्हणजे आधी जर समजा मॅन्युफॅक्चरर एखाद्या ट्रेडरला सेल करत असेल एखादी वस्तू, तर समजा त्याची परचेस प्राइस ही 100 रुपये असेल, त्यावर 10 रुपये एक्साइज ड्युटी आणि 10 रुपये जर व्हॅट ह्याला परचेस करताना लागला असेल. आता समजा हा मॅन्युफॅक्चर 20% प्रॉफिटने ट्रेडरला वस्तू विकतोय, तर अशा वेळी तो सेल प्राइस काय करेल? तर 100 अधिक 20% म्हणजे 120 रुपये. त्यावर एक्साइज ड्युटी तो लावेल 12 रुपये आणि एक्साइज व्हॅट लावेल 12 रुपये. आता गव्हर्नमेंटला त्याला टॅक्सेस पेमेंट करायचं आहे, तर किती रुपयाचं पेमेंट करेल तो? तर आधी मी 12 रुपये जे त्याच्या सेलवर आउटवर्ड सप्लायवर लावलेले आहेत त्याच्यामधून मी आधीचे जे 10 रुपये पेमेंट केलेलं आहे त्याने परचेस करताना, खरेदी करताना, तर 12 मायनस 10 जाऊन 2 रुपयाचं पेमेंट तो गव्हर्नमेंटला करेल. त्याचप्रमाणे व्हॅटचं सुद्धा. तर ह्याला म्हणता, याच्यावरून तुम्हाला इनपुट टॅक्स क्रेडिटची संकल्पना क्लिअर होईल. आता ट्रेडरला जी वस्तू विकलेली आहे तर त्याला त्याची परचेस प्राइस काय? तर 120 रुपये लागून आलेली आहे, एक्साइज 12 रुपये आणि व्हॅट 12 रुपये. आता बघा ट्रेडर काय करतोय? तर वस्तू विकतोय फक्त. अशा वेळी त्याला एक्साइजचं रजिस्ट्रेशन घ्यायची गरज नाहीये, तो काही उत्पादन करत नाहीये. अशा वेळी ट्रेडर काय करेल? तर ज्या गोष्टीचं त्याला क्रेडिट मिळत नाहीये तर ती त्याच्या परचेस प्राइस मध्ये तो ऍड करेल आणि त्यामुळे त्याची ऍक्च्युअल प्राइस होते 132 रुपये. खरेदी किंमत 132 रुपये होते. आता पुढे तो सेल करताना 132 रुपयांवर त्याचा व्हॅट लावेल आणि मग ती वस्तू पुढच्या याला विकेल, कंझ्युमरला विकेल. आता जर तुमच्या लक्षात येत असेल तर ह्यात काय होतंय? तर 12 रुपये एक्साइजचं क्रेडिट त्याला मिळत नसल्यामुळे ते 12 रुपये तो परचेस प्राइस मध्ये ऍड करतोय आणि मग व्हॅट आकारतोय. म्हणजेच काय झालं? या 12 रुपयांवर सुद्धा एक वेगळा कर आकारला जातोय. याला म्हणतात, म्हणजेच एक्साइजवर परत व्हॅट आकारला जातोय, टॅक्स ऑन टॅक्स होतोय. याला म्हणतात कॅस्कॅडिंग इफेक्ट.
तर याचे रिझन्स काय होते, तर मेनली आपण बघितले ऑलरेडी, डिफरंट रिक्वायरमेंट ऑफ रजिस्ट्रेशन अंडर डिफरंट ऍक्ट, केंद्रीय कायद्यांची वेगळी तरतूद होती, वेगवेगळ्या राज्यांची वेगवेगळी तरतूद होती, त्यामुळे असं व्हायचं. त्यानंतर आपण आधीच बघितलं की सेट ऑफ मिळायचा नाही, क्रेडिट मिळायचं नाही सेंट्रल टॅक्सेसचं स्टेट टॅक्सेसच्या अगेन्स्ट किंवा स्टेट टॅक्सेसचं सेंट्रल टॅक्सेसच्या अगेन्स्ट, ह्यामुळे हा कॅस्केडिंग इफेक्ट व्हायचा. आता जीएसटी मध्ये हा प्रॉब्लेम जो आहे तो बऱ्याच अंशी हा सॉल्व्ह केलेला आहे. आता काय होईल बरं, आपण ऑलरेडी बघितलं बिफोर जीएसटी त्याची परचेस प्राइस 120 रुपये, 12 रुपये एक्साईज आणि 12 रुपये व्हॅट, म्हणजे त्याची प्राइस व्हायची, एक्साईजचं क्रेडिट मिळायचं नाही म्हणून 132 रुपये. मात्र आता काय आहे, तर जीएसटी मध्ये 120 रुपये त्याची प्राइस असेल, सी जीएसटी लागेल एक्साईजच्या जागी, सी जीएसटी 12 रुपये आणि एस जीएसटी 12 रुपये. हा एकच प्रकारचा कायदा आणल्यामुळे हे 12-12 रुपये लागतील. आता या सी जीएसटी आणि एस जीएसटीचं क्रेडिट आता हा भरेल काय, वस्तू जेव्हा ट्रेडर पुढे विकेल आधी तो व्हॅट लावायचा, आता परत काय लावेल, सी जीएसटी एस जीएसटी. त्यामुळे जो खरेदी करताना टॅक्स लागतोय आणि जो वस्तू विकताना टॅक्स लागतोय हा एकच टॅक्स लागतोय, त्यामुळे याचं क्रेडिट त्याला मिळू शकेल. अशा वेळी जर क्रेडिट मिळणार असेल तर आधी जे 12 रुपये मी किमतीमध्ये वाढवत होतो ते मी वाढवणार नाही. ह्यामुळे काय होईल, तर वस्तूच्या किमती सुद्धा कमी झालेल्या आहेत आणि एक क्रेडिट हे संपूर्ण चेन मध्ये प्रत्येकाला हे मिळतंय. तर अशा प्रकारे आपण बघितलं आधी की जीएसटीचा कायदा म्हणजे भारतामध्ये संघराज्य पद्धतीमुळे की काय काय टॅक्सेसचं स्ट्रक्चर होतं ते आपण बघितलं आणि त्याच्यामधल्या त्रुटी काय होत्या ते सुद्धा आपण बघितलं. त्यानंतर आपण इनपुट टॅक्स क्रेडिटवर आलो की इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे वस्तू खरेदी करताना काय काय व्हायचं, तर ते आपण बघितलं. आता जो काही आजचा विषय मी त्यावर येतो, थोडा 1-2 मिनिटात मी ते त्यावर भाष्य करतो की जीएसटी ऍज अ करिअर. आता चार्टर्ड अकाउंटंट झाल्यानंतर माझ्या समोर सुद्धा एक हा प्रश्न होता की मी नेमकं कोणतं करिअर हे घेतलं पाहिजे. तर जीएसटी हा 1 जुलै 2017 आलेला आहे, आपल्याला माहितच आहे. आता हा नवीन कायदा, आता आपण बघूया माझ्या समोर माझे जे काही आव्हान होते की ऑलरेडी काही व्यक्ती होते जे काही आपण म्हणतो की आपले सिनियर्स असतात की ते सुद्धा प्रॅक्टिस करायचे. आता वेगवेगळ्या फील्डमध्ये म्हणजे आपण एक संकल्पना असते की जॅक ऑफ ऑल मास्टर ऑफ नन, म्हणजे आपण सर्व गोष्टी करायला जातो आणि कोणत्याही एका गोष्टीमध्ये मास्टर होत नाही. मात्र आजचं जे जग आहे त्यामध्ये काय आहे, तर प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये तरी हे मास्टर व्हावं लागतं. ह्यामुळे माझ्या आधी जे काही सिनियर्स होते ते सर्व करायचे, इन्कम टॅक्स असेल, इनडायरेक्ट टॅक्स असेल, जीएसटी, अकाउंटिंग वगैरे. मात्र मी करिअर चूज करताना काय केलं, तर पहिला एक ऑप्शन निवडला की आपण कोणत्या तरी एका गोष्टीमध्ये मास्टर होऊया. ठीक आहे, एकच गोष्ट शिकूया आणि ती फार चांगल्या प्रकारे आपण करूया. सो मी पहिले तर हा मार्ग निवडला. त्यानंतर जीएसटी का, तर तुम्ही बघितलं असेल आधीचे कायदे हे जाऊन नंतर नव्या तरतुदी आल्या, म्हणजे नव्याने कायदा शिकणं आलं. अशा वेळी जो शिकेल हा नवीन कायदा लवकरात लवकर शिकेल तो जिंकेल, असा एक तेव्हा हे होता. आणि अजून सुद्धा जीएसटीच्या कायद्यामध्ये बऱ्याच संधी आहेत आणि त्यामुळे त्या संधी जर घ्यायच्या असतील तर एक नव्या दमाचा म्हणजे नवा दम लागणार आहे त्याला. आणि आजचे जे विद्यार्थी आहेत, आता बऱ्यापैकी काही विद्यार्थी फर्स्ट इयरला असतील, सेकंड इयरला असतील, तुम्ही जेव्हा ह्या 1-2 वर्षात जर हा कायदा शिकलात तर पुढे जाऊन तुम्हाला फार चांगल्या प्रकारच्या संधी या ठिकाणी मिळणार आहेत. आणि जीएसटी मध्ये तर ज्याला जीएसटी येतं त्याला आज फार मोठ्या प्रमाणात संधी दिली जाते. त्यामुळे हा नवा कायदा तुम्ही नक्की शिका. आणि एक म्हणजे फक्त जीएसटी असं माझं म्हणणं नाही, तर जे काही तुम्ही कराल त्या एका क्षेत्रामध्ये तरी तुम्ही मास्टर व्हा, असं माझं म्हणणं असेल. एवढं बोलून मी थांबतो या ठिकाणी. फक्त जाता जाता एक तुम्हाला माहिती असेल स्वामी विवेकानंदांचं एक फार मोठं एक फार चांगलं शिकवण आहे आपल्याला, उत्तिष्ठित जाग्रत प्राप्यवरांनी बोधत. म्हणजे
तिथपर्यंत न पोहोचता थांबू नका. ही जर्नी तुमची सुरू ठेवा आणि ह्यामध्ये माझ्याकडून जी काही मदत होईल ती मी नक्कीच करेल. धन्यवाद या ठिकाणी मला संधी दिल्याबद्दल. तर सर्वप्रथम मी CCA त्यानंतर मालपाणी कॉलेज या सर्वांचे आभार मानतो. बी द बेस्ट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ. थँक्यू. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमामध्ये सरांनी आपल्याला जीएसटीची ओळख करून देताना भारतामध्ये जीएसटीच्या अगोदर केंद्र सरकार आणि राज्य सरकार यामध्ये अप्रत्यक्ष कर कशा प्रकारचे होते, CGST, HGST, IGST आणि UTGST या संकल्पना काय आहेत, जीएसटीचे फायदे काय आहेत, इनपुट टॅक्स, कॅस्केडिंग इफेक्ट, टॅक्सेबल इव्हेंट या संकल्पना आणि ओल्ड टॅक्समध्ये टॅक्सेबल इव्हेंट कशा प्रकारचे होते याबद्दलचं मार्गदर्शन, त्याचबरोबर रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम आणि GST ॲज अ करिअर याबद्दल सखोल आणि सोप्या भाषेमध्ये मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी सरांचे धन्यवाद मानतो. आणि त्याचबरोबर सायली मॅडम या ज्या CCAच्या कारभार सांभाळतात त्यांचा मी धन्यवाद मानतो. मॅडम तुम्हाला काही बोलायचं आहे का? सर ह्याच्या पुढे टॅलीचं पण आहे एक थोड्या वेळाचं लेक्चर. ओके. तर ते ऍक्च्युली पूजा गवांडे मॅडम आहेत, तर त्या करणार आहेत. पूजा मॅडम जॉईन झालेल्या आहेत का त्या? हो ओके, हो झालेले आहेत जॉईन झालेले आहेत. ओके. मी पूजा मॅमला विनंती करतो की त्यांनी टॅली या विषयावरती आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. Thank you so much, sir. I'm Pooja Gawande, Tally trainer of CCA Education Private Limited. Sir, am I audible? येस मॅम. मॅम तुमचा व्हिडिओ ऑन करता का? Hello. येस मॅम. Hello. मॅडम आवाज येतोय तुमचा. येस. Okay. Good morning to all of you. सरांनी म्हणजे योगेश सरांनी आपल्याला GST बद्दल खूप छान नॉलेज प्रोव्हाइड केलं. अगदी सोप्या भाषेत आपल्याला GST समजावून सांगितलं. GST ची कॉन्सेप्ट काय असते, GST मध्ये वर्किंग कसं केलं जातं आणि GST मध्ये जेव्हाही तुम्ही बाहेर कॉर्पोरेटमध्ये, इंडस्ट्रीमध्ये वर्किंग करणार, तर संपूर्ण काम तुम्ही जे काम बघताय हे सर्व वर्क हे कम्प्युटराइज तुम्हाला करावं लागणार आहे. म्हणूनच आम्ही स्पेशली GST ला लागून एका सॉफ्टवेअरची तुम्हाला ओळख करून देत आहोत. तर हे जे सॉफ्टवेअर आहे नॉर्मली आपण स्कूल लेवलला ऐकलं असेल किंवा व्हॅकेशन्समध्ये तुमचे सीनियर्स किंवा तुमचे पॅरेंट्स किंवा तुमचे टीचर्स सर्व तुम्हाला सांगतील की जेही आपण अकाउंट सब्जेक्ट आपला जो मेन सब्जेक्ट आहे, हार्ड सब्जेक्ट आहे, हा अकाउंट सब्जेक्ट जर का आपल्याला प्रॅक्टिकली नॉलेज घ्यायचं असेल किंवा काम करायचं असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे हे कम्प्युटराइज अकाउंटिंग सॉफ्टवेअर. आणि भारतामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात यूज केलं जातं टॅली सॉफ्टवेअर. तुम्ही ज्याचं नाव ऐकलं असेल. स्क्रीन दिसते सगळ्यांना टॅलीची, टॅली अँड CCA. हा, तर हे जे सॉफ्टवेअर आहे नॉर्मली ऑल चार्टर्ड अकाउंटंट ऑर्गनायझेशन म्हणजे सर्व CA, टॅक्स कन्सल्टंट किंवा होलसेलर्स, रिटेलर्स, काही पब्लिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा कुठलेही ट्रस्ट, कॉलेजेस, क्लासेस जो तो आपापला अकाउंट्स मेंटेन करण्यासाठी टॅलीचा खूप मोठ्या प्रमाणात यूज केला जातो. आणि नॉर्मली आपल्या युनिव्हर्सिटीचे बी आपल्याला सिलेबस माहिती असेल की BCom डिग्री, आपल्या BCom डिग्री मध्ये सुद्धा टॅलीचे काही क्रेडिट कोर्सेस ऍड करण्यात आलेले आहेत. कारण जे तुम्ही मॅन्युअल अकाउंट शिकता ते तुम्हाला कम्प्युटराइज शिकणं खूप गरजेचं होणार आहे. आणि हेच GSTचं जर का तुम्हाला प्रॅक्टिकल वर्क करायचं असेल तर टॅली हे सगळ्यात बेस्ट अँड पॉवरफुल सॉफ्टवेअर हे प्रोव्हाइड केलेलं आहे. तर हे जे सॉफ्टवेअर आहे टॅली, याच्याबद्दल आपण एक फक्त 10 ते 15 मिनिटात हे सेशन घेणार किंवा त्याच्या आतही जसं तुम्हाला टॅलीचं समजलं कसं वर्किंग केलं जातं त्यानंतर आपण हे सेशन इथे क्लोज केलं जाणार. कारण GST तर आपण पूर्ण शिकलोय, पण ऍक्च्युअली याचा यूज कसा करायचा, याच्या ट्रान्झॅक्शन्स कसे करायचे किंवा याचं ऍक्टिव्हेशन कसं करायचं किंवा याचे
रिटर्न्स कसे भरायचे, याचा रिपोर्ट्स कसे बघायचे, याच्यासाठी सगळ्यात छान आणि सगळ्यात बेस्ट सॉफ्टवेअर दिलेलं असतं ते म्हणजे टॅली ERP9. आय एम फ्रॉम CCA इन्स्टिट्यूट, कॉलेज ऑफ कम्प्युटर अकाउंटंट. बेसिकली आमच्या संस्थेचे जे डायरेक्टर आहे मिस्टर सचिन माहेश्वरी सर, हे आमच्या कंपनीचे ओनर आहेत. अँड CCAचा एकच एम आहे, क्वालिटी ट्रेनिंग, क्वालिटी जॉब. तुम्हाला एक्सलंट ट्रेनिंग मिळायला पाहिजे, म्हणजे चांगल्या ठिकाणी, चांगल्या कंपनीमध्ये, चांगल्या पोझिशनवर आणि चांगल्या पगाराचा जॉब तुम्ही सर्व विद्यार्थी घेऊ शकतात. तर हेच एक एम CCAचा आहे. CCAला जवळपास 20 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे टॅली ट्रेनिंग्समध्ये. 300+ फ्रँचायझीज आमचे ऑल ओव्हर इंडियामध्ये आहेत. ते 5000 स्टुडंट्स आम्ही सर्व इंडस्ट्रियल सेक्टर्समध्ये प्लेस करतो ॲज अ अकाउंटंट म्हणून. 257 विद्यार्थी आमचे 257 स्टुडंट्स दुबई अँड सिंगापूरला आम्ही प्लेस केलेले आहेत, कारण तिथे सगळ्यात जास्त ट्रेडर्स आणि अकाउंटिंगचे वर्क केले जाते, म्हणून तिथे प्लेस केलेले आहेत. इंडियाज फास्ट कंपनी टू अपडेट स्टडी मटेरियल. जसं जसं गव्हर्नमेंटने टॅक्स पॉलिसी चेंज केली किंवा न्यू टॅक्स इम्प्लिमेंट केला, तसंच आपले बुक्स आणि आपलं स्टडी मटेरियल चेंज होतं आणि आपले जे ट्रेनर आहेत त्यांना ट्रेनिंग मिळतं, म्हणजे लेटेस्ट अपडेटेड नॉलेज कॅन्डिडेट पर्यंत प्रोव्हाइड केलं जातं. आर्टिकलशिप अँड 100% प्लेसमेंट्स आपल्या कंपनीतर्फे दिले जाते. आपल्या कॉलेज बरोबरच असे जे सेशन्स आहे हे आपण डायरेक्टली कोलॅबरेशन केलेले आहे. पुण्याच्या बऱ्याच कॉलेजेसमध्ये आपण हे कोर्सेस प्रोव्हाइड केले जातात. त्यापैकी काही तुम्हाला पिक्स दाखवते. काही MIT कॉलेज किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कॉलेजेस, जे कॉमर्सचे स्पेशल आणि एक्सक्लुझिव्ह कॉलेजेस आहेत, तिथे आपली संस्थेमार्फत जवळपास गेल्या 7 ते 8 वर्षापासून टॅलीचे ट्रेनिंग्स प्रोव्हाइड केले जातात. जवळपास 40 मेंबर्सची आपली टीम असते. काही CA त्याच्यामध्ये आहेत. तर त्यांच्या थ्रू आपण पुण्यातल्या किंवा पुणे युनिव्हर्सिटीतल्या प्रत्येक कॉलेजेसमध्ये टॅलीचे ट्रेनिंग्स कॉमर्स किंवा BBA किंवा कॉमर्स बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांना आपण हे प्रोव्हाइड करत आलेलो आहोत. तर त्यापैकी काही गॅलरी. त्याचबरोबर आता जे मेन कम्प्युटराइज अकाउंटिंग सॉफ्टवेअर बद्दल बघणार आहोत ते म्हणजे टॅली. टॅली, व्हॉट इज टॅली? तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी टॅलीचे इंट्रोडक्शन घेतलं असेल किंवा कोर्स केला असेल किंवा प्रत्येकाला माहिती असेल व्हॉट इज टॅली. कोणी सांगू शकता अनम्यूट करून व्हॉट इज टॅली? फटाफट. येस, एनीवन? Tally is accounting software. हा, प्रतीक ना? Tally Yes, is sir. not only accounting software, but Tally is an accounting, inventory and payroll management software. Means तुम्ही कोणत्याही प्रकारचं जनरल जेही अकाउंट्स आहे अप टू फायनलायझेशन हे तुम्ही टॅली मध्ये मेंटेन करू शकतात. कोणत्याही प्रकारचं स्टॉकचं मॅनेजमेंट म्हणजे इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणतात. तुमच्या कंपनीत किती स्टॉक आला, कुठे स्टोअर झाला किंवा किती सेल झाला, किती परचेस करायचं आहे, ह्या स्टॉकच्या संपूर्ण मॅनेजमेंटला इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणतात. आणि अकाउंटिंगचं सगळ्यात इम्पॉर्टंट आणि थर्ड सेक्शन असतं ते म्हणजे पेरोल अकाउंटिंग. पेरोल मीन्स व्हॉट? सपोज तुम्ही XYZ कंपनीमध्ये अकाउंटंट आहात आणि तुमच्या कंपनीमध्ये 50 कामगार असतील किंवा वर्कर असतील किंवा स्टाफ मेंबर असतील, तर या 50 वर्कर्सचं जे सॅलरीचं अकाउंट आहे, कोणी ओव्हरटाईम केलं असेल, कोणी लीव्ह घेतली असेल, कोणी कंपनीच्या कामानिमित्त बाहेर गेलं असेल, तर प्रत्येकाची सॅलरी तुम्ही कशी कॅल्क्युलेशन्स करणार किंवा त्यांची बेसिक, DA, TA, HRA किंवा प्रॉव्हिडंट फंड कसं मायनस करणार, ESI, प्रोफेशनल टॅक्स कसा तुम्ही डिडक्ट करणार, तर हे जे अलाउन्सेस अँड डिडक्शन्स असतं याचं जे मॅनेजमेंट आहे सॅलरीच्या संदर्भात ते म्हणजे पेरोल मॅनेजमेंट. म्हणजे तुम्ही जनरल कुठल्याही प्रकारचं अकाउंट टॅलीमध्ये मेंटेन करू शकतात. त्याचबरोबर इन्व्हेंटरीचं अकाउंट तुम्ही टॅलीत मेंटेन करू शकतात आणि त्याचबरोबर पेरोलचं अकाउंट तुम्ही अशा सॉफ्टवेअरमध्ये मेंटेन करू शकतात. त्याला म्हणतात टॅली ERP9. थोडं आपण टॅलीची हिस्ट्री बघू. टॅली इज द प्रोडक्ट ऑफ टॅली सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. टॅलीच्या कंपनीचं नाव आहे टॅली सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड. हा टॅलीचा सिम्बॉल आहे, टॅलीचा लोगो. टॅलीचे जे फाउंडर आहे ज्यांचं नाव आहे मिस्टर भरत गोयंका.
खूप वेळा आपण टॅलीचे कोर्सेस करतो किंवा टॅली बद्दल इन्फॉर्मेशन असते, बट टॅली कोणी डेव्हलप केलंय, कोणी तयार केलंय हे आपल्याला माहितीच नसतं. सो दिस इज मिस्टर भरत गोयंका यांनी टॅली 1988 मध्ये डेव्हलप केलं आणि त्या टॅलीच्या सॉफ्टवेअरला एवढी चांगली प्रसिद्धी मिळाली की भारतातच नाही तर भारताच्या बाहेर 110 देशांमध्ये हे सॉफ्टवेअर खूप मोठ्या प्रमाणात फेमस झालं. आणि टॅली वापरणारा सर्वात मोठा देश आहे UAE. UAE मध्ये खूप मोठ्या प्रमाणात टॅली सॉफ्टवेअरची डिमांड असते. कारण हे जे सॉफ्टवेअर आहे हे एक कोडलेस सॉफ्टवेअर आहे. कोडलेस म्हणजे काय की असे सॉफ्टवेअर की जे C++, जावा, ओरॅकल किंवा कम्प्युटर लँग्वेजेसचा बेस घेऊन तयार होतात. बट टॅलीचं असं सॉफ्टवेअर आहे की जे कोडलेस आहे, म्हणजे जे नोटपॅडवर डेव्हलप झालेलं आहे. म्हणून टॅली सारखं डुप्लिकेट सॉफ्टवेअर मार्केटमध्ये नाहीये. टॅली सारखा सिमिलर कुठलंही एक अकाउंटिंगचं सॉफ्टवेअर पूर्ण परफेक्ट टॅली सारखं नसेल, कुठेहीच नसेल. म्हणून टॅलीला सगळ्यात जास्त डिमांड आहे. तुमचं हे सेशन झालं, सगळे आपापल्या घरी आहेत, पण न्यूजपेपर तुम्ही एकदा बघा. कुठलाही एक न्यूजपेपर बघा तुमच्या जवळचा, तर त्याच्यामध्ये जे छोटे छोटे क्लासिफाईड ऍड असतात, ऍडव्हर्टाइजमेंट असतात रिक्वायरमेंट्स म्हणून, तर तिथे तुम्हाला 30 ते 40% एकच रिक्वायरमेंट मिळेल, रिक्वायर्ड फॉर अकाउंटंट, मीन्स अकाउंटंट पाहिजे आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं असतं टॅली ERP9 चे नॉलेज प्लस GST चे नॉलेज आवश्यक. म्हणून सगळ्यात जास्त डिमांड अकाउंटंट साठी टॅलीचं सॉफ्टवेअर झालेलं हवं प्लस GSTचं नॉलेज असायला हवं. इवन तुम्ही जे स्मार्टफोन वापरता त्याच्यामध्ये Naukri.com वर बघा, गुगलवर बघा की रिक्वायरमेंट ऑफ टॅली और GST. तुम्हाला जवळपास 6 ते 7 हजार जॉब फक्त तुम्हाला टॅली आणि GST वर मिळतील. आणि टॅलीवर काम करणारे विद्यार्थी अगदी परफेक्ट आणि एक्सलंट जॉब असतो, बसल्या बसल्या जॉब असतो, टेबल, चेअर अँड कम्प्युटर. आपल्याला मार्केटिंग करावं लागत नाही, कुठल्याही प्रकारचा लोड नसतो, नाईट शिफ्ट नसते, कुठल्याही प्रकारचं जास्त इंग्लिश कम्युनिकेशन पण रिक्वायरमेंट नसते. अगदी बसल्या बसल्या तुम्ही इनवॉइसेस, बिलिंग किंवा अकाउंटिंगचं काम अगदी छान पद्धतीने मेंटेन करू शकतात. मुलींसाठी सगळ्यात सेफ्टी जॉब म्हणजे अकाउंटंट. अगदी सेफ्टी जॉब आहे. तर तुम्हाला जर अकाउंटिंग करिअर सिलेक्ट करायचं असेल, सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे या कोविड सिच्युएशन मध्ये सुद्धा. कारण बऱ्याच IT कंपन्यांमध्ये IT इंजिनियर्सला ब्रेक केलं जाते किंवा स्टॉप केलं जाते किंवा ते एम्प्लॉई काढले जातात, पण कुठल्याच कंपनीचे अकाउंटंट काढले जात नाही. त्यामुळे अकाउंटंट साठी सगळ्यात बेस्ट संधी आहे जर तुम्ही कम्प्युटराइज अकाउंटिंग सॉफ्टवेअर शिकणार तर. पूर्वी जे टॅलीचे व्हर्जन्स होते, एडिशन्स होते, एक जस्ट ओव्हरलुक बघू आपण. जेव्हा 1988 मध्ये टॅलीचं सॉफ्टवेअर तयार झालं होतं तेव्हा टॅलीचं व्हर्जन होतं 4.5. 4.5 ची स्क्रीन ही ब्लॅक अँड व्हाईट स्क्रीन होती. त्यानंतर टॅलीमध्ये पुन्हा रिसर्च अँड डेव्हलपमेंट करण्यात आली आणि टॅलीचं न्यू एडिशन लॉन्च झालं 5.4. याच्यामध्ये इन्व्हेंटरीचा एक ऑप्शन ऍड करण्यात आला होता, म्हणजे तुम्ही इन्व्हेंटरी मॅनेजमेंट याच्यामध्ये करू शकता. त्यानंतर टॅलीचं थर्ड एडिशन आलंय 6.3. 6.3 मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रिंटेड इनव्हॉइसेस तुम्ही तयार करू शकतात. असा प्रिंटेड इनव्हॉइसचा ऑप्शन जो होता तो 6.3 मध्ये डेव्हलप झाला. त्यानंतर आलं 2007 मध्ये टॅली 7.2. 7.2 हे स्पेशलिटी याची होती की याच्यामध्ये वॅट होता, TDS होता, TCS होता आणि सर्व्हिस टॅक्स होता. हे जेही इनडायरेक्ट टॅक्सेस होते पूर्वी भारतात ते इम्प्लिमेंट करण्यात आले होते 7.2 मध्ये. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट, हे इंडियन सॉफ्टवेअर आहे, भारतामध्ये तयार झालेलं आहे, तर खूप साऱ्या भारतीयांना हे सॉफ्टवेअर यूज करायचं होतं, पण त्यांना इंग्लिश लँग्वेज जमत नव्हती. म्हणून बरेच भारतीयांची अशी रिक्वायरमेंट होती की आम्हाला हे सॉफ्टवेअर आमच्या लँग्वेजमध्ये हवं. त्यामुळे टॅलीने काय केलं, भारतातल्या जेवढ्या लँग्वेजेस आहे, मराठी, तमिळ, गुजराती, पंजाबी, उर्दू, अशा व्हेरियस लँग्वेज मध्ये टॅलीचं सॉफ्टवेअरचा एक ऑप्शन ऍड करण्यात आला. म्हणजे तुम्ही एक बटन प्रेस करा, तुमची पूर्ण स्क्रीन मराठी होणार, तमिळ होणार, गुजराती होणार. जसं आपण इंग्लिश मध्ये टायपिंग करतो आणि हिंदी, मराठीमध्ये त्याचे वर्ड्स दिसतात, तशाच पद्धतीने फोनेटिक कीबोर्डद्वारे आपण टायपिंग केली जाते आणि त्याचं आपल्याला मराठी, हिंदी, इंग्लिश लँग्वेज अप्लाय करण्यात येते. तर अशा व्हेरियस लँग्वेजेस मध्ये टॅलीचं सॉफ्टवेअर डेव्हलप झालं आणि
ती एडिशन होती 8.1. 8.1 मध्ये भरपूर लँग्वेजेस आल्या. जसं तुम्ही सगळे विद्यार्थी तुम्हाला अकाउंट सब्जेक्ट माहितीच असेल. कोणीही एक विद्यार्थी कोणी असेल तर एक सांगा मला, अकाउंट्सला मराठीत काय म्हणतात? अकाउंट्स सांगू शकतं कोणी? अकाउंट्सला मराठीत काय म्हणतात? लेखापाल. लेखापाल. आणि अकाउंटंटला काय म्हणतात? येस. कोण बोलला आता? हॅलो. हा, ठीक आहे. तर सिंपल वर्ड आहे, अकाउंट्सला मराठीत खाते म्हणतात. मग अशी जे काही ट्रायल बॅलन्स, जसं वेगवेगळे आढावा पत्रक, ताळेबंद किंवा जे काही वर्डिंग असतात, ही पूर्ण स्क्रीन तुम्ही तुमच्या भाषेत बघू शकता टॅलीच्या सॉफ्टवेअर मध्ये. तर अशा पद्धतीने व्हेरियस लँग्वेजेस आल्या 8.1 मध्ये. त्यानंतर आलं टॅलीचं नेक्स्ट एडिशन टॅली 9. टॅली 9 मध्ये पेरोल अकाउंटिंग आले आणि पॉस म्हणजे लहान स्वरूपाचे जे बिलिंग्स असतात, तुम्ही डीमार्ट मध्ये बघतात किंवा बिग बाजार मध्ये बघतात, की जे अगदी व्हर्टिकल असे लांब स्वरूपाचे जे इनव्हॉइसेस असतात, ते इनव्हॉइसेस म्हणजे पॉस असतो. तो फॅसिलिटी आली टॅली 9च्या ह्या सॉफ्टवेअर मध्ये. आणि आता जे टॅली आहे, जे तुम्ही यूज करता आहेत, ते आहे टॅली ERP 9. ERP स्टँड्स फॉर एंटरप्राइज रिसोर्स प्लॅनिंग. आणि अजून तुमच्या सगळ्यांसाठी एक इम्पॉर्टंट न्यूज मी सांगते, की 9 नोव्हेंबरला 9 तारखेला सरांना माहितीच असेल, योगेश सर आहे आणि ते सर आहेत अजून संदीप सर, त्यांनाही आयडिया असेल की टॅलीचं न्यू एडिशन येते आता, टॅली प्राईम म्हणून. टॅली प्राईम. तर टॅली प्राईम हे लेटेस्ट आणि न्यू अपडेट येतात. ते टॅली ERP 9 आता हे सॉफ्टवेअर हे ओल्ड व्हर्जन होणार आणि टॅली प्राईम हे आता नवीन येणार आहे. त्यामुळे जे नवीन येतं, जे नवीन सॉफ्टवेअर मध्ये चेंजेस होतात, आपली कंपनी बरोबर तेच अपडेटेड नॉलेज विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करत असते. त्याचबरोबर जे स्टडी मटेरियल्स असतं किंवा जे ट्रेनिंग्स असतात, ते सर्व लेटेस्ट अपडेटेड सॉफ्टवेअर मध्ये घेत असते. बट ERPचं नॉलेज तुमच्यासाठी असणं आवश्यक आहे. कारण सपोज तुम्ही XYZ कंपनीमध्ये जॉईन झाला आणि तिथे जर का ERPचं सॉफ्टवेअर असेल, तर तेही नॉलेज तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. सो ERP 9 6.6 ऑनवर्ड्स आता जे काही रिलीजेस असतील ते लेटेस्ट आहे. आणि 9 तारखेला एक प्राईम म्हणून येत आहे टॅलीचं लेटेस्ट सॉफ्टवेअर, तर ते आपल्याला बघायला मिळणार आहे. तर टॅली ERP 9 चे व्हेरियस फीचर्स आहे आपल्या समोर. आता प्राईमचेही नवीन फीचर्स येतील. वाय वी आर युजिंग टॅली? तर आपल्याला हे टॅली का वापरायचं आहे? फर्स्ट, दिस इज मोस्ट पॉप्युलर सॉफ्टवेअर, की हे सगळ्यात पॉप्युलर सॉफ्टवेअर आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या युनिव्हर्सिटीच्या सिलेबस मध्ये सुद्धा टॅलीचं सॉफ्टवेअरचं नॉलेज द्यायला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मोस्ट युजर फ्रेंडली. तुमच्या कीबोर्डवर बघा, एक एस्केप आणि दुसरा की आहे एंटर. हे दोघं की बघा, कीबोर्डचं पहिलं बटन आहे एस्केप आणि सगळ्यात शेवटची की आहे एंटर. बस एवढ्या 2 बटनांवरच टॅलीचं सॉफ्टवेअर सीमित आहे. म्हणजे जसं तुम्ही टॅली शिकायला सुरुवात करणार, हजारो वेळा एंटर 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 एंटर, एस्केप 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 असंच तुम्ही प्रेस करत राहणार. म्हणजे इतकं फ्रेंडली आणि इतकं सोपं सॉफ्टवेअर आहे. जसं आपण कॅल्क्युलेटर हँडल करतो, त्याच पद्धतीने हे सॉफ्टवेअर आपण यूज करू शकतो. मोस्ट व्हर्साटाईल, इझिली आपण याला मॉडिफिकेशन करू शकतो. मोस्ट पंक्च्युअल सॉफ्टवेअर आहे. आणि का आपल्याला शिकायचं आहे, की आता जे GST ची जी रिक्वायरमेंट आहे किंवा हे इंडियामध्ये तयार झालेलं सॉफ्टवेअर असल्यामुळे 100% इंडियन सॉफ्टवेअर आहे, म्हणून भारतीय मुलांनी हे सॉफ्टवेअर शिकणं खूपच गरजेचं आहे. आता आपण आधीपासून बघत आलोय मॅन्युअल सिस्टम मध्ये अकाउंट्स आपण कसं मेंटेन करायचं. मी डिफरन्स सांगते, मॅन्युअल अकाउंटिंग वर्सेस कम्प्युटराइज अकाउंटिंग. सपोज तुम्हाला एक ट्रान्झॅक्शन दिलेलं असेल, मिस्टर XYZ स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1 लाख, राईट? तर तुम्ही सगळ्यात आधी काय करणार? जर्नल एंट्री रेकॉर्ड करणार. म्हणजे आधी आपण जर्नल बुक क्रिएट करणार, मग लेजर पोस्टिंग आपण करणार. लेजर पोस्टिंग जर्नल बुक वरून आपण लेजर पोस्टिंग करू शकतो. त्यानंतर ट्रायल बॅलन्स आपण तयार करणार, ट्रेडिंग अकाउंट बनवणार, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवणार आणि सगळ्यात शेवटची स्टेप असते आपली बॅलन्स शीट. म्हणजे आपण बॅलन्स शीट तयार करणार. आता असं बघा,
समजा 100 ट्रान्झॅक्शन असतील, 100 ट्रान्झॅक्शन असतील, तर 100 ट्रान्झॅक्शन मॅन्युअली रेकॉर्ड करण्यासाठी तुम्हाला वेळ जास्त जाणार. त्याचबरोबर 100 ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करताना मॅन्युअल अकाउंटिंग मध्ये मिस्टेक्स होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. किंवा एक जर्नल एंट्री जर का आपली चुकली तर हे सगळे रिपोर्ट्स आपले रॉंग येतात, बॅलन्स शीट टॅली होत नाही, ट्रायल बॅलन्स टॅली होत नाही. तर असे ड्रॉबॅक्स असतात मॅन्युअल सिस्टम मध्ये. हेच काम जर का तुम्ही कम्प्युटराइज अकाउंटिंगने केलं, म्हणजे कम्प्युटर जर तुम्ही वापरला आणि कम्प्युटर मध्ये कुठेही तुम्ही म्हणा मॅडम मग एक्सेल मध्ये आम्ही मेंटेन करतो, वर्ड मध्ये करतो, पॉवर पॉइंट मध्ये करतो, तर कुठेही अकाउंट्स मेंटेन केलं जात नाही. तर कम्प्युटराइज अकाउंटिंग मध्ये जर का आपण टॅलीचं सॉफ्टवेअर वापरलं तर तुम्ही फक्त डिसाइड करा, एक ट्रान्झॅक्शन तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही फक्त विचार करा विच साइड इज डेबिट अँड विच साइड इज क्रेडिट, राईट? कोणी सांगू शकतं डेबिटचा शॉर्ट फॉर्म? खूप सिंपल क्वेश्चन आहे. तुम्ही म्हणा मॅडम हे काय विचारताय? DR. डीआर. आणि डीआर चा फुल फॉर्म? डेबिट. पण डेबिटच्या स्पेलिंग मध्ये आर आहे का? नाही. मग आपण डीआर का लिहितो? येस, एनीवन? कोणी सांगू शकतं का आपण डीआर आणि का आपण सीआर लिहितो? बरेच विद्यार्थी म्हणता मॅडम आम्हाला 11 कॉमर्स पासून असंच सांगण्यात आलं होतं म्हणून डेबिट. आणि तो काही काही विद्यार्थी म्हणता मॅडम आर हा सायलेंट आहे डीआर, पण डेबिटच्या स्पेलिंग मध्ये तर आरच नाहीये. सो आपण डीआर का लिहितो आणि सीआर का लिहितो? ठीक आहे, हे शोधून यायचं. हा तुमच्यासाठी होमवर्क असणार, राईट? देन अंडरस्टँड द ट्रान्झॅक्शन फर्स्ट, विच साइड इज डेबिट अँड विच साइड इज क्रेडिट. नाव रेकॉर्ड द एंट्री इन कम्प्युटर, त्याला म्हणतात व्हाउचर एंट्री. जर्नल एंट्रीला काय म्हणतात? व्हाउचर एंट्री. एकदा तुम्ही डिसाइड केलं की ही साइड डेबिटला आहे, ही साइड क्रेडिटला आहे, मग तुम्हाला कम्प्युटरवर व्हाउचर एंट्री पास करायची आहे. कम्प्युटरवर जर्नल एंट्री तुम्ही रेकॉर्ड केली, मीन्स व्हाउचर एंट्री पास केली की दुसरी प्रोसेस काय असते? लेजर पोस्टिंग. तुम्हाला लेजर पोस्टिंग करण्याची गरज नाही. टॅलीचं सॉफ्टवेअर ऑटोमॅटिकली विदिन सेकंड लेजर पोस्टिंग करणार आणि आपण फक्त आराम करणार. आपण फक्त काय टाकली? व्हाउचर एंट्री. बाकी लेजर पोस्टिंग टॅलीचं सॉफ्टवेअर ऑटोमॅटिकली करतं. ट्रायल बॅलन्स सुद्धा टॅलीचं सॉफ्टवेअर ऑटोमॅटिकली जनरेट करणार. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण टॅली जनरेट करणार. बॅलन्स शीट सुद्धा टॅली जनरेट करणार. आणि फक्त व्हाउचर एंट्रीच्या बेसिसवर आपण होणार परफेक्ट कम्प्युटराइज अकाउंटंट. परफेक्ट कम्प्युटराइज अकाउंटंट. आपल्याला फक्त जर्नल एंट्री पास करायची आहे. लेजर पोस्टिंग करण्याची आवश्यकता नाही, ट्रायल बॅलन्स नाही, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट नाही आणि बॅलन्स शीट सुद्धा नाही. तर हा डिफरन्स आहे मॅन्युअल अकाउंटिंग वर्सेस कम्प्युटराइज अकाउंटिंग. नाव व्हाउचर एंट्री येण्यासाठी तुम्ही म्हणणार कम्प्युटरला की घे तूच एंट्री कर, तर टॅलीचं सॉफ्टवेअर सपोर्ट नाही करणार. जर्नल एंट्री तुम्हालाच कम्प्युटरवर सॉल्व्ह करावी लागेल. त्यासाठी आपल्याला रूल आपण पाहिले होते बघा अकाउंटन्सी मध्ये, रिअल अकाउंट, पर्सनल अकाउंट, नॉमिनल अकाउंट. पहिला नियम काय होता रिअल अकाउंटचा? डेबिट व्हॉट कम्स इन. म्हणजे बिझनेस मध्ये गुड्स आलाय, बिझनेस मध्ये गुड्स आला आणि बदल्यात आपल्याकडनं बघा काय जाते? क्रेडिट व्हॉट गोज आउट. म्हणजे आपल्याकडे टॉयज आले पण त्या बदल्यात आपल्याकडनं काय गेली? कॅश गेली. क्लियर? सो दिस इज द फर्स्ट रूल. रिअल अकाउंट. पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसीवर अँड शी इज द गिव्हर. डेबिट द रिसीवर अँड क्रेडिट द गिव्हर. शी इज रिसीवर हियर. पिक्चर मध्ये बघा, शी इज रिसीवर अँड ही इज गिव्हर. अँड थर्ड रूल इज नॉमिनल अकाउंट. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. म्हणजे आपल्या बिझनेस मध्ये जो पण लॉस होणार, नुकसान होणार, खर्च होणार, तो डेबिटला रेकॉर्ड करायचा. अँड क्रेडिट मीन्स ऑल इन्कम अँड गेन्स. तर हे जे 3 रूल्स तुम्हाला जमले ना, तर तुम्हाला एवढ्या प्रोसेस मधून जायची गरज नाही. फक्त आणि फक्त जर्नल एंट्री पास करायची. बाकीचे हे संपूर्ण रिपोर्ट्स
ऑटो जनरेट होतात विदिन अ सेकंड, ॲक्युरेट रिझल्ट, परफेक्ट बॅलन्स शीट टॅली, राईट. म्हणून मॅक्झिमम चार्टर्ड अकाउंटंट किंवा टॅक्स कन्सल्टंट किंवा सिनियर अकाउंटंट किंवा नॉर्मली जेवढ्याही कंपनीज आहे ते टॅलीचं सॉफ्टवेअर वापरायला फार पसंती देतात आणि टॅलीचीच रिक्वायरमेंट मुलांसाठी खूप जास्त असते. तर हे स्ट्रक्चर कसं असतं, फॉर एक्झाम्पल एखादा XYZ अकाउंट आहे, एक तर तुम्ही त्याला क्रेडिट देणार, एक तर तुम्ही त्याला डेबिट देणार, बस एवढाच तुमचा रोल. कुठलंही लेजर असेल, एक तर तुम्ही त्याला क्रेडिट साइड द्या किंवा त्याला डेबिट साइड द्या, एवढंच आपलं काम आहे. आता टॅली काय करतं बघा, ज्याला तुम्ही क्रेडिट घेतलंय ना त्याला तो बायफर्गेट करतो एक तर लायबिलिटी मध्ये किंवा इन्कम मध्ये, आणि ज्याला तुम्ही डेबिट घेतलेलं आहे एक तर टॅली सॉफ्टवेअर त्याला एक्सपेंडिचर मध्ये बायफर्गेशन करणार किंवा ऍसेट्स मध्ये करणार, आणि तुमच्या समोर एक रिपोर्ट दाखवणार की आमचं सॉर्टिंग झालेलं आहे, आता हा रिपोर्ट बघा. मग तो रिपोर्ट कोणता असतो, इन्कम अँड एक्सपेंडिचर्सच्या रिपोर्ट्सला म्हणतात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, लायबिलिटी अँड ऍसेट्सच्या रिपोर्ट्सला म्हणतात बॅलन्स शीट. क्लिअर? सो दिस प्रोसेस ऑफ कम्प्युटराइज अकाउंटिंग सॉफ्टवेअर. तर अशा पद्धतीचं टॅलीचं जे सॉफ्टवेअर आहे, या सॉफ्टवेअर मध्येच तुम्हाला जीएसटीचं ऍक्टिव्हेशन येतं. या जीएसटीच्या ऍक्टिव्हेशन मध्ये तुम्हाला जीएसटीचं डेट किंवा 15 डिजिट जो जीएसटी आयडेंटिफिकेशन नंबर आहे तो नंबर तुम्हाला ऍड करावा लागतो. म्हणजे मग तुम्हाला एंट्रीज मध्ये तुम्ही लेजर्स क्रिएट करून इनपुट, जसं सरांनी आधी सांगितलं, इनपुट CGST @ जे काही पर्सेंटेज असतील ते पर्सेंटेज, त्या वाईज तुम्ही लेजर्स क्रिएट करून टॅली मध्ये खूप छान पद्धतीने जीएसटीचे ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करू शकतात. कारण आता वन नेशन वन टॅक्स आहे, त्यामुळे तुम्ही कुठलेही ट्रान्झॅक्शन्स करा तुम्हाला जीएसटी लागणारच आहे. म्हणून हेच जर का तुम्ही कम्प्युटराइज जर का शिकणार तर तुमचं काम खूप इझी आणि खूप सोपं होणार. तर अशा पद्धतीचं हे जे टॅली आणि जीएसटीचे जे सेशन्स होते, या सेशन्सचं तुम्हाला जर का कॉलेज तुम्हाला सांगेलच, जर तुम्हाला इन डीप शिकायचं असेल तर त्यानुसार तुम्ही हे सॉफ्टवेअर आणि जीएसटी खूप चांगल्या पद्धतीने शिकू शकतात. तर मी कॉलेजचे आभार मानेल, स्पेशली गायकवाड सर, संदीप सर आणि CCA ऑर्गनायझेशनने तुमच्यासाठी हे जीएसटी आणि टॅलीचे जे ट्रेनिंग्स किंवा सेमिनार्स आपण कव्हर केला त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे CCA तर्फे खूप खूप आभार. कोणाला काही डाऊट्स असतील, कोणाला काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही इथे विचारू शकतात. Yes, any doubts? Students, please ask. Regarding GST, योगेश सरांना तुम्ही विचारू शकता, टॅली तुम्ही मला विचारू शकतात. डाउट्स आहेत का स्टुडंट्स? नो. No, sir. ओके. सो धन्यवाद पूजा मॅडम. टॅली या कोर्स बद्दल माहिती सांगताना CCA संस्थेबद्दल माहिती दिली, तसेच टॅली चे ट्रेनिंग कशा प्रकारचे दिले जाते, टॅली सॉफ्टवेअर काय आहे, ते कशासाठी वापरले जाते, अकाउंटिंग, पेरोल, इन्व्हेंटरी यांचे मॅनेजमेंट कसे केले जाते, टॅलीची मार्केटमध्ये किती रिक्वायरमेंट आहे याबद्दल सखोल माहिती दिली, त्याबद्दल पूजा मॅडम धन्यवाद. तर आजच्या या कोर्ससाठी योगेश सर, पूजा मॅडम आणि सायली मॅडम यांचे मी संगमनेर महाविद्यालय आणि वाणिज्य विभाग तर्फे आभार मानतो. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी पण हे लेक्चर शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल तुमचेही आभार. आणि हा कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करतो. थँक्यू सर, मॅम. सर तुम्हालाही थँक्यू. आम्हाला तुम्ही संधी दिलीत कॉलेजमध्ये ट्रेनिंग प्रोव्हाइड करण्याची, त्याबद्दल सर CCA कडून तुमच्या सगळ्यांचे आभार. थँक्यू मॅम.